नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण मेंदूवडा रेसिपी बघणार। त्याच्यासाठी आपण रात्रभर डाळ भिजत ठेवली होती। आता ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहोत, पाणी न वापरता। जर होत नसेल तर एखाद चमचा छोटा आपण घालू शकता। ही बघा, अशा प्रकारे आपण एकदम मऊ अशी डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची। नंतर एका पातेल्यामध्ये काढायचे आहे आणि आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे आणि छान चमच्याने फेटून घ्यायचे आहे। खायचा सोडा घालून छान फेटून चमच्याने घ्यायचे आहे। एकसारखी फेटायची आहे, म्हणजे मेंदूवडा चांगला फुलतो। नंतर आपण हाताने थोडं थोडं फेटणार आहोत। छान फेटून झालं आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल घालणार आहोत। आता आपण चहाच्या गाळणीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। नंतर आपण त्याच्यावर डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि ते मधोमध बोटाने असं साईड करायचं आहे, म्हणजे मधीच एक गोल निर्माण होतो आणि हलूच आपण मंद आचेवर तेलावर सोडायचं आहे। असेच करून आपण सगळेच एक करून मेंदूवडे तसेच करून आपण घेणार आहोत। छान मेंदूवडे एका बाजूने गोल्डन झाले की दुसऱ्या बाजूने आपण पलटून घेणार आहोत। हे पहा, छान मेंदूवडे फुगले आहेत। अगदी मऊ आणि लुसलुशीत असे मेंदूवडे होतात जर आपण व्यवस्थित टिप फॉलो केला तर। खायलाही अगदी कुरकुरीत लागतात। व्यवस्थित दोन्ही बाजूने एकदम गोल्डन मस्त असे क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत। आता मेंदूवडे आपण काढून घेऊ आणि दुसरे असेच एक करून टाकून घेऊ। रेडी आहे आपला मेंदूवडा रेसिपी चटणी सोबत। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।